या आमचे जावई बापू बर का, सूर्यकांतराव. नमस्कार. यांच्याच 2 नंबर बहिणीचं लग्न आहे. धनश्री, धनु म्हणतात तिला. अजून 2 बहिणींचे लग्न व्हायचे. पर आपल्याला हे तुमचं आयोजन आवडलं बरं का. अहो गरिबाचे किती पैसे वाचत असतील या तुमच्या उपक्रमामुळं. अहो गरीब लोक कर्ज काढून लग्न करत असतात, त्यांना थोडी मदत व्हावी म्हणून हा मधला मार्ग निवडलाय. होय तर मंडपाच्या खर्चात अख्खं लग्न होतंय म्हणा की. नाही तर असलं थाटामाटात लग्न करणं एखाद्या गरीबाला शक्य आहे का मागायच्या काळात? बरोबर बोलतोय का आम्ही जावई बापू? इतरांचं माहित नाही, पण आम्ही गरीब आहोत म्हणून नाही, तर इथून वाचलेले पैसे धनुच्या पुढच्या आयुष्यासाठीच उपयोगी पडतील म्हणून तिचं इथे लग्न लावतोय. आणि धनुच्या सासरच्यांनी जर आग्रह धरला नसता ना, तर तिचंही लग्न आम्ही तेजूच्या लग्नासारखंच केलं असतं की. एवढा खर्च सूर्य नक्कीच करू शकतो. इनफॅक्ट आत्ताही तो पैसे घेऊन आलाय, पण ते उधळपट्टी करण्यासाठी नाही, तर धनुचं पुढचं आयुष्य सिक्युअर करण्यासाठी. आणि डॅडी मी तर म्हणते एवढा छान सोहळा आहे तर वेगळा थाट कशाला हवाय? हे पण छानच आहे की, अगदी सुंदर आहे हे. शेवटी कसं आहे ना, लग्न कुठे आणि कसं होतंय हे महत्वाचं नाहीये, तर कुणाशी होतंय हे जास्त महत्वाचं आहे, नाही का? वाह वाह वाह. हे अगदी बरोबर बोललात बर का. बोलणारच, शेवटी रक्त कोणाचं आहे. बर चला चला चला, वधूवर ताट कळले असतील ना, लग्न सोहळ्याला सुरुवात करूया. हो. यांचं भाषण काय कधी बी होईल नाही का? चला, या. चला कुठं बसायचं? या इकडे या. बस. डॅडी, सूर्य माल घेऊन आलाय. वाट कसली बघतो, लंपास करतो मला. तेवढीच लग्नात गंमत. पैसे जाणार, तो आमच्याकडे येणार, आम्ही त्याला पैसे देणार, त्याच्यावर उपकार करणार आणि आमच्या सुनबाईला आमच्या घरी आणून सोड अशी मागणी करणार. कशी आयडिया? 1 नंबर डॅडी. छत्री उघडला का मला? लगेच लागतं. हे ना असं असं बांधते मी थोडं. ए आणखीन घेऊन ये, एवढ्यानं काही ताण भागणार नाही. हा? येतो की बादली घेऊन येतो की. ए अगं सांडलं असतं की. हा एक तर कपडे भाड्याचे डिपॉझिट जाईल ना सगळं. ओ लय नका बोंबलू. हे? एक तर लग्नात साडी घेतली नाही, मला काही नाही, मीच बोलताय. आणि हा ते सूर्याकडे पैसे केव्हा मागणार आहे? लगीन झाल्यावर? एकदा सांगून ठेवते, एकदा का लगीन लागलं ना का बाप बेट्याला हातात कटोरा घेऊन भिका मागायला लागतील. मी काय म्हणतोय फादर, आधी लग्न लागू दे की, आणि मग मागे की तुमचे पैसे. ए गुडघ्याला बाशिंग ग बसतो का? हा हे बघ, आधी पैसे मगच लगीन. आम्ही काय तुमच्याकडे तुमच्या बहिणीला 10-12 तोळ सोनं घाला म्हणलो का? नाही. तिला एखादं घर द्या म्हणलो का? नाही. एकदम 15 द्यायचं राहू द्या, पण निदान आता 5 लाख रुपये तरी द्या. राहिल्याचं पैशाचं नंतर बघू. का म्हणून द्यायचंय? मुळात हे सगळं ना तुम्ही लग्न ठरवताना बोलायला हवं होतं. भर मंडपात तुम्ही आमची अशी अडवणूक नाही करू शकत हो. तुळजा थांब जरा. हे बघा, आपण आता एकमेकांची उणी धुणी काढत बसलो ना तर लग्न राहायचं बाजूला. सूर्य, पाहुणं, आता माझ्याकडे जेवढं पैसे आहेत ना तेवढं मी तुम्हाला देतो. 2 लाख रुपये आहेत, 2 लाख रुपये देतो. आपण लग्न उरकून घेऊ, आपल्यामुळे बाकीचे थांबायला नको. हा ना ना, बॅग दे. हा दत्तो, दत्तो इकडे.
बोला ना. बॅग दिली घेऊन ये की. हां शपथ ना 2 मिनिटं काय लगेच बॅग आणून देतो. घेसू. ना पैसे नाही त्याच्यात. दत्तू, अरे इथले पैसे कुठे गेले? हो ना मी बॅग तर सांभाळून ठेवली होती. अरे मग यातले पैसे गेले कुठं? अहो नाना मला खरंच काही कळणं झालंय. जावई बापू, हे तुमचं घर म्हणायचं का काय म्हणायचं आता? नाही कधी सोनं चोरी जाते, कधी पैसे चोरी जाते. माणसं चुकीची गोळा केली तुम्ही आजूबाजूला. डॅडी, अहो काय बोलताय तुम्ही? आम्ही माझी सैनिक आहे. देशाची सेवा केली मी. बेईमानी माझ्या रक्तातच नाहीये. ओ ना अहो तुमच्याबद्दल असं बोलायला जीभ दाझावेल का माझी? अहो आपली गोष्टच वेगळी. हे हल्लीची पोरं ही काय तुमच्यासारखी तत्व पाळणारी आहेत का?